कामगार काम करायला लागलेत, गवंड्याच्या हाताखालीपासून काम करायला लागल्यात, त्यांना तुम्ही परमनंट करून घ्यावं आणि ते बी कोण जुना आहे त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप करून घ्यावं. ह्या आमच्या प्रामुख्यानं दोनच मागण्या आहेत. ना याच्यात पगारचा विषय आहे ना बाकी कुठल्या नवीन भरती करून घ्यायचा विषय असा नाही आहे. नियमाप्रमाणे माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत ती फॅक्टरी आहे, महाराष्ट्राचा भूमिपुत्र तिथं 70% पाहिजे, पण तसं तो होत नाही तिथं. तरी पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही का, तर माझ्या गावामध्ये ती फॅक्टरी चालू आहे, चालू दे चांगली. आम्ही एक फॅक्टरी आल्यानंतर आनंदित झालतो की आता इथं आजूबाजूच्या लोकांना मेससारखा व्यवसाय सुरू होईल, खोल्या भाड्यानं जातील. तसं काहीच नाही. त्यांनी कॅम्पस आतल्यात केल्यात आणि आतल्यात बिहाऱ्यांना ठेवल्यात आणि त्या बिहाऱ्यांनी तिथंच जेवण देतात, तिथंच हे केलं. ह्या 4 दिवसात बिहारी कामगारसुद्धा 2 दिवस पाठिंबा द्यायचा प्रयत्न केले, तर त्यांचं जेवण लगेच तिथं आत बंद केलं. आज त्यांना म्हणजे सगळं तिथं आत पुरवलं जातं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो आहे, कारण मूळ आमचा फोकस आहे 4 कामगार घ्यावं आणि ह्या कामगारांना कायम कामं करून घ्यावं. बऱ्याच गोष्टी तिथं दुर्लक्षित आम्ही करतो आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून. जसं बिहाऱ्यांचं प्रमाण तिथं 70 ते 80% आहे. तिथं लहान अल्पवयीन मुलं तिथं जास्त कामगार आहेत, अल्पवयीन काही लेडीज पण आहेत तिथं बिहारी. ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो आहे. आम्हाला त्या गोष्टीत एवढंही नाही. आम्हाला ती आमच्या गावात फॅक्टरी चांगली चालावी आणि आमच्या ह्या लोकांना रोजगार मिळावा, मूळ उद्देश आमचा हा आहे. आणि मेहमानी साहेबांनी आणखीन एकदा, मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या मेहमानी साहेबांना सांगतो, मेहमानी साहेबांचा सकाळी माझा विषय झाला. कोर्टाची ऑर्डर त्यांनी आणखीन एकदा 2 वेळा नाही सोडून 10 वेळा वाचावं. कोर्टाची ऑर्डर काय आहे नेमकं, असं लोकशाहीमध्ये आंदोलन चिरडलं जाऊ शकत नाही आणि ते पोलिसांच्या माध्यमातून बिलकुल चिरडून चालणार नाही. आज मेहमानी साहेबांचा फोटो आत कामगारांच्या ह्याच्याबरोबरचा काढून ह्यांच्यावर दहशत माजवलं जाते ह्या कामगारांच्यावर, मराठी माणसाच्या कामगारावर. आणि रोज आज 4 दिवसाला उपोषण चालू आहे. 4 दिवसात रोज सकाळी तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. असं काय करायला आहे की तिथं गुन्हा दाखल व्हायला लागला आहे? मुळात आम्ही तिथं शांतरितीने करायला आहे. गुन्हा दाखल करण्यासारखं आम्ही काय करायला लागलो आहे? आम्हाला एखादं त्यांनी सांगावं, आम्ही थांबतो कुठं तर आम्हाला त्यांनी सांगावं की आम्ही न्याय मागायचंच नाही काय. बरं रितसर आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख असू दे, जिल्हाधिकारी असू दे, तहसील कार्यालय असू दे, पोलीस स्टेशन असू दे, यांना 7 दिवसाचं पत्र दिलेलं आहे तिथं आणि त्या अनुषंगानंच आम्ही उपोषणाला बसलेला आहे. माझी विनंती आहे या तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला, ह्या सर्वसामान्य कामगारांना न्याय देण्यासाठी तुम्हाला जर प्रयत्न करता येत नसतील तर चिरडण्याचा तरी प्रयत्न करू नका. कमीत कमी हे पाप तुम्ही हाताला लावून घेऊ नका, एवढीच माझी विनंती. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.